या व्हिडिओतून आपण अग्रज संघटक प्रतिमान समजून घेणार आहोत। प्रतिमान याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे। प्रतिमान म्हणजे अध्यापनाचा आराखडा आणि अध्यापनाचा हेतू कोणता आहे, घटक कोणता आहे, यानुसार कोणतं प्रतिमान वापरायचं हे ठरवायचं असतं। तर अग्रज संघटक हे खूप कमी वेळामध्ये अधिक माहिती द्यायची असते, त्यावेळी अग्रज संघटक प्रतिमान हे वापरलं जातं। अग्रज संघटक याचा शब्दशः अर्थ जर आपल्याला पाहायचा असेल तर अग्रज म्हणजे आधी येणारा आणि संघटक म्हणजे विविध घटकांची एकत्रित मांडणी। तर या प्रकारे आपण त्याचा शब्दशः अर्थ सांगू शकतो। तर आपण अग्रज संघटक प्रतिमान हे समजून घेऊ। अग्रज संघटक प्रतिमानाचे उद्गाता आहेत डेव्हिड आसुबेल आणि डेव्हिड आसुबेल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनाच्या उपपत्तीवर हे प्रतिमान आधारित आहे। आसुबेल यांच्या मते शिक्षकाने जर पाठ्यवस्तूची मांडणी तर्कशुद्ध रीतीने केली तर अध्ययनाची प्रक्रिया ही अधिक जलद व परिणामकारक होते, असे आसुबेल यांचे म्हणणे आहे। आणि म्हणून त्यांनी या प्रतिमानाचा विकास केलेला आहे। या प्रतिमानाचा उद्देश आहे थोड्या वेळात, थोड्या अवधीत पुष्कळ ज्ञान आणि माहिती अर्थपूर्ण पद्धतीने तसेच परिणामकारकरित्या विद्यार्थ्यांना देता यावे। तर यामध्ये प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे की थोड्या वेळामध्ये म्हणजे थोड्या कालावधीमध्ये पुष्कळ ज्ञान आणि माहिती ही द्यायची आहे विद्यार्थ्यांना, पण ती कशी द्यायची आहे तर अर्थपूर्ण पद्धतीने आणि परिणामकारक। तर अर्थपूर्ण अध्ययनावर डेव्हिड आसुबेल हे भर देतात। तर एखाद्या पाठ्यघटकाच्या अध्ययनापूर्वी त्या पाठ्यघटकाची संपूर्ण रूपरेषा जर विद्यार्थ्यांसमोर मांडली आणि त्या पाठ्यवस्तूची तर्कशुद्ध मांडणी विद्यार्थ्यांसमोर ठेवली तर आकलन होण्यास खूप मदत होते। ही मांडणी करताना स्थूल विचार किंवा स्थूल कल्पना यापासून सुरुवात करून नंतर सूक्ष्म तपशिलापर्यंत पोहोचायचे असते। पाठ घटकापेक्षा अधिक अमूर्त व उच्च श्रेणीची संकल्पना पाठ घटकाच्या अध्ययनापूर्वी मांडली जाते। तर या अग्रज संघटकामध्ये आसुबेल यांनी हा विचार मांडलेला आहे की पाठ्यवस्तूची मांडणी ही तर्कशुद्ध केली पाहिजे आणि त्या अध्यापनाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्याला त्याची संपूर्ण रूपरेषा माहीत असली पाहिजे की आज आपण काय शिकणार आहोत। आणि अशी मांडणी जर विद्यार्थ्यांना माहिती असेल, संपूर्ण रूपरेषा जर पाठ्यांशाची माहिती असेल तर विद्यार्थी हे अर्थपूर्ण अध्ययन करतात। आणि म्हणून आपल्याला जो पाठ्यघटक शिकवायचा आहे तर त्याची संपूर्ण रूपरेषा ही विद्यार्थ्यांना आधी सांगितली गेली पाहिजे। तर हे अग्रज संघटक प्रतिमानामध्ये अपेक्षित आहे। अग्रज संघटक प्रतिमान हे माहिती प्रक्रियाकरण कुळातील आहे आणि डेव्हिड आसुबेल यांच्या उपपत्तीवर आधारित आहे। तर हे जे प्रतिमान आहे तर हे बोधात्मक संरचना आणि अर्थपूर्ण अध्ययन यावर भर देतं। अग्रज संघटक प्रतिमान हे बोधात्मक संरचना आणि अर्थपूर्ण अध्ययन यावर भर देतं। या दोन बाबी यामध्ये महत्त्वाच्या आहेत। तर बोधात्मक संरचना म्हणजे काय तर बोधात्मक संरचना म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं विशिष्ट क्षणी एखाद्या विषयाबद्दलचं स्पष्ट, सुरचित आणि स्थिर असलेलं ज्ञान म्हणजे बोधात्मक संरचना। परत एकदा लक्षात घ्या, कोणत्याही व्यक्तीचं विशिष्ट क्षणी एखाद्या विषयाबद्दलचं स्पष्ट, सुरचित व स्थिर असलेलं ज्ञान। तर विशिष्ट क्षणी हा शब्द का वापरलेला आहे तर व्यक्ती ही नवीन ज्ञान हे मिळवत असते, सतत नवीन ज्ञान मिळवत असतं आणि त्याचं ज्ञान हे वाढत असतं। तर नवीन ज्ञान जर ग्रहण करायचं असेल तर त्याचं पूर्वज्ञान हे पक्कं असलं पाहिजे आणि मग ते पूर्वज्ञान ज्या प्रकारचं असेल तर त्यामध्ये नवीन ज्ञान हे येत जातं आणि मग त्या व्यक्तीचे ते अनुभवपुंज हे विकसित होतात, जास्त दृढ होतात आणि म्हणून नवीन ज्ञान आणि पूर्वज्ञान यांची सांगड घातली गेली पाहिजे, तरच ते दीर्घकाळ लक्षात राहतं आणि त्यामुळेच अर्थपूर्ण अध्ययन हे होतं।
तर अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे काय? तर अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे विद्यार्थ्याने मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सक्रिय राहून केलेले अध्ययन म्हणजे अर्थपूर्ण अध्ययन. तर यामध्ये हे अपेक्षित आहे की विद्यार्थी हा सक्रिय असला पाहिजे, त्याच्या मनाची तयारी असली पाहिजे, तरच तो अध्ययन करेल आणि अर्थपूर्ण अध्ययन हे घडेल. तर या दोन बाबी यामध्ये महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे बोधात्मक संरचना आणि अर्थपूर्ण अध्ययन. तर विद्यार्थी जेव्हा अर्थपूर्ण अध्ययन करतो, असा तो सक्रिय असतो, तर तेव्हा नवीन संबोधाचं साहचर्य जुन्या संबोधाशी जोडलं जातं आणि मग त्यामुळे एक साखळी तयार होते. म्हणजेच बोधात्मक संरचना ही विकसित होत असते, विस्तारित होत असते आणि अशा प्रकारे केलेलं अध्ययन म्हणजे अर्थपूर्ण अध्ययन. तर अध्ययन हे बोधात्मक संरचना विकसित व्हावी त्यामुळे आणि अर्थपूर्ण अध्ययन व्हावं यासाठी अग्रज संघटक प्रतिमान हे आहे. तर अग्रज संघटकाच्या काही व्याख्या आपण लक्षात घेऊ. तर पहिली व्याख्या आहे, अध्ययन साहित्य सादर करण्यापूर्वी अमूर्त, सामान्यीकृत, समावेशक कल्पना म्हणजे अग्रज संघटक. म्हणजे अध्यापनाला सुरुवात करण्यापूर्वी हे सादर केलं जातं आणि ते अमूर्त पातळीवर असतं आणि समावेशक असतं, त्याला अग्रज संघटक असं म्हणतात. त्यानंतरची दुसरी व्याख्या आहे, प्रत्यक्ष अध्ययन कृतीपूर्वी केलेले नव्या अध्ययन साहित्यापेक्षा अमूर्तता, सामान्य तत्व आणि सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने उच्च पातळीवर असलेले प्रास्ताविक स्वरूपाचे साहित्य म्हणजे अग्रज संघटक होय. त्यानंतर तिसरी व्याख्या आहे, प्राथमिक अध्ययन साहित्य म्हणजे अग्रज संघटक हा संघटक प्रत्यक्ष अध्ययन पाठ्यांश सादर करण्यापूर्वी सादर केला जातो, म्हणून याला अग्रज संघटक प्रतिमान असे म्हणतात. आपण शब्दशः अर्थामध्ये जे पाहिलं होतं ते या तीनही व्याख्यांमध्ये येतं आहे की अग्रज म्हणजे आधी सादर केलं जातं आणि संघटक म्हणजे ते अमूर्त पातळीचं सर्व मुद्दे एकत्रित केलेलं एक संकलन असतं. तर अग्रज संघटकाची वैशिष्ट्ये आपल्याला याप्रमाणे सांगता येतील. पहिलं म्हणजे विद्यार्थ्याची बोधात्मक संरचना स्पष्ट होते. बोधात्मक संरचनेचा अर्थ आपण पाहिलेला आहे की नवीन ज्ञान आणि पूर्वज्ञान यांची सांगड घातली जाते आणि बोधात्मक संरचना ही दृढ होत जाते, विस्तारित होत जाते. दुसरं, अध्यापनात येणाऱ्या संकल्पना, तत्व, नियम इत्यादींचा समावेश संघटकात असतो. तर संघटक हा आधी सादर करायचा असतो आणि अध्यापनाची संपूर्ण रूपरेषा ही विद्यार्थ्यांच्या समोर द्यायची असते. म्हणून आपल्याला जे शिकवायचं आहे तर त्यामध्ये कोणकोणत्या संकल्पना, तत्व, नियम हे येतात, तर हे अग्रज संघटकामध्ये आलं पाहिजे. तिसरं, अग्रज संघटक हा अध्ययन साहित्यापेक्षा अमूर्त किंवा वरच्या पातळीवरचा असतो. कारण अग्रज संघटक हा सादर केल्यानंतर दुसऱ्या पायरीमध्ये त्याचं स्पष्टीकरण, त्याचं प्रस्तुतीकरण करायचं असतं आणि त्यामुळे हा अग्रज संघटक हा अमूर्त पातळीवरचा असतो आणि मग स्पष्टीकरण करत करत विद्यार्थ्यांना ते मूर्त स्वरूपामध्ये समजत असतं. चौथं, यामध्ये विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची संघटकाशी सांगड घातलेली असते. कारण पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाची सांगड घातली तरच बोधात्मक संरचना स्पष्ट होते, विस्तारित होते आणि या प्रतिमानाचा मुख्य हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांची बोधात्मक संरचना स्पष्ट करणे. आणि त्यानंतर अग्रज संघटक हा पाठ घटकाच्या अध्ययनापूर्वी सादर केला जातो. तर अशी आपल्याला अग्रज संघटकाची वैशिष्ट्येही सांगता येतात. तर अग्रज संघटकाची जी रचना असते तर यामध्ये वेगवेगळ्या प्रतिमानाच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात. तर अग्रज संघटकाच्या 3 पायऱ्या आहेत आणि त्या म्हणजे अग्रज संघटकाचं सादरीकरण, दुसरं अग्रज संघटकाचं स्पष्टीकरण किंवा प्रस्तुतीकरण आणि तिसरं नवीन ज्ञान व पूर्वीची ज्ञान याची एकात्म जोडणे. तर या 3 पायऱ्या आहे. पहिल्या पायरीमध्ये अग्रज संघटक सादर करायचं आहे, दुसऱ्यामध्ये त्या संघटकाचं स्पष्टीकरण करायचं आहे आणि तिसरं म्हणजे की जे शिकवलेलं आहे तर नवीन ज्ञान आणि पूर्वज्ञान यांची एकात्मिक जोडणी करायची आहे. तर अशा या प्रतिमानाच्या 3 पायऱ्या आहेत. तर पहिली पायरी जी आहे
तर या पहिल्या पायरीमध्ये आधी अध्ययनाचा हेतू स्पष्ट करून सांगितला जातो. आपण जी हरबारची पंचपदी पाहिली तर त्यामध्ये आपण काय करतो, तर आधी प्रस्तावना करतो, म्हणजे मुलांची मानसिक तयारी करून घेतो त्या पाठाकडे येण्याची, आणि मग त्यानंतर हेतुकथन करतो, म्हणजे त्यानंतर हेतू सांगतो. पण आसुबेल यांच्या मते असं करण्याची आवश्यकता नाही. जर आपण हेतू सरळ सरळ सांगून टाकला तर विद्यार्थ्यांची उलट जिज्ञासा जागृत होते आणि विद्यार्थ्यांना आपण काय शिकणार आहोत तर हे लगेच समजतं आणि त्याचं अध्ययन हे चांगल्या प्रकारे होतं. आणि म्हणून मग आपल्याला जो घटक शिकवायचा असेल, समजा आपल्याला चौकोन हा घटक शिकवायचा आहे, तर आज आपण चौकोन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. असं सरळ सरळ हेतुकथन करायचं, हेतू स्पष्ट सांगायचा आणि आधी विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत करायची, मग आपण काय शिकणार आहे हे सांगायचं. तर असा वेळ न घालवता आपण सरळ सरळ हेतू सांगायचा आणि उलट असं सरळ सरळ हेतू सांगून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्षही वेधून घेता येतं आणि विद्यार्थ्यांना आपण नेमकं काय शिकणार आहोत याची कल्पना येते. आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर ह्या अर्थपूर्ण अध्ययनाला सहाय्य करणाऱ्या आहेत. आणि आपल्या प्रतिमानाचा हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांचं अर्थपूर्ण अध्ययन व्हावं. म्हणून इतर पाठांपेक्षा या प्रतिमानाचं हे वेगळेपण आहे की आपल्याला जे शिकवायचं असेल तर सुरुवातीलाच त्याचा हेतू हा स्पष्ट करून सांगितला जातो. त्यानंतर पहिल्या पायरीवरची दुसरी कृती म्हणजे अग्रज संघटक सादर करणे. पहिलं आपण हेतू स्पष्ट सांगून टाकायचा की आज आपण काय शिकणार आहोत. त्यानंतर अग्रज संघटक सादर करायचा. तर अग्रज संघटक म्हणजे प्रस्तावना नाही हे लक्षात ठेवायचं. तर आपलं जे अध्ययन साहित्य असतं त्याच्या इतका तो महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा संघटक उच्च दर्जाची अमूर्तता असलेला, पूर्वज्ञानाशी नवीन ज्ञानाची सांगड घालणारा आणि अध्यापनात येणाऱ्या संकल्पना, संबोध, तत्व यांचा समावेश असलेला असला पाहिजे. तर पहिल्या पायरीमध्ये आपण या 2 पायऱ्या पाहिल्या. एक म्हणजे पाठाचा हेतू स्पष्ट करून सांगायचा, त्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष वेधलं जातं, नेमकं काय शिकणार आहोत त्याची कल्पना येते. आणि दुसरं म्हणजे अग्रज संघटक सादर करायचा. तर अग्रज संघटक हा पूर्वज्ञानाशी सांगड घालणारा असला पाहिजे, उच्च दर्जाची अमूर्तता असणारा असला पाहिजे आणि पाठामध्ये कोणकोणत्या संकल्पना, संबोध, तत्व येणार आहे तर त्याचा समावेश असणारा असला पाहिजे. तर या प्रकारे ही पहिली पायरी आहे. तर विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी संघटकाची सांगड घातली गेली पाहिजे, तरच विद्यार्थ्यांची बोधात्मक संरचना ही स्पष्ट होईल आणि संघटकामध्ये संज्ञा, संकल्पना, तत्व हे दिलेलं असलं तर त्यामुळे विद्यार्थ्याला त्याची ओळख होईल आणि त्याची पुनरावृत्ती होईल आणि त्यामुळे अर्थपूर्ण अध्ययन हे होईल. त्यानंतर दुसरी पायरी जी आहे तर ह्या दुसऱ्या पायरीमध्ये पहिल्या पायरीमध्ये जो अग्रज संघटक सादर केलेला आहे तर त्या संघटकाचं स्पष्टीकरण करायचं असतं, म्हणजेच अध्यापन करायचं असतं. तर यामध्ये कोणकोणत्या कृती येतात तर जो संघटक सादर केलेला असतो तर तो अमूर्त पातळीवरचा असतो. त्यामध्ये संज्ञा, संकल्पना, नियम, तत्व हे सर्व आलेलं असतं आणि त्याचं स्पष्टीकरण पायरी दुसरीमध्ये करायचं असतं. तर हे करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात, जसं व्याख्यान पद्धती, चर्चा पद्धती, एखादा प्रयोग दाखवावा लागेल, एखादं चित्र दाखवावं लागेल, दृकश्राव्य साधनांचा वापर करता येईल. तर यामध्ये की तो घटक जास्तीत जास्त चांगला शिकवण्यासाठी कोणत्या कृती करता येतील तर हा विचार पायरी दुसरीमध्ये करायचा आहे. आणि या पायरीवर 2 कृती महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या तर विद्यार्थ्यांचं अध्ययन हे साहित्यावरील लक्ष त्यांचं विचलित होणार नाही हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आपण जो संघटक सादर केलेला असतो तर त्या संघटकाशी संबंधित विद्यार्थ्याने सतत विचार करायला पाहिजे. त्यावरून विद्यार्थ्याचं लक्ष विचलित व्हायला नको, त्यांचं अवधान कायम राहिलं पाहिजे. आणि मग असं अवधान कायम राहण्यासाठी कोणत्या कृती कराव्या लागतील तर मग शिकवत असताना काही महत्त्वाचे शब्द अधोरेखित करावा लागेल,
मध्येच एखादा प्रश्न विचारावा लागेल, म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा लागेल, एखादी प्रतिकृती दाखवावी लागेल, एखादी आकृती दाखवावी लागेल. तर म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे की विद्यार्थ्यांचं लक्ष, विद्यार्थ्यांचं अवधान कायम अध्यापनाकडे राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अध्ययन साहित्याची तर्कशुद्ध मांडणी विद्यार्थ्यांना जसजशी स्पष्ट होत जाते तर तसं की विद्यार्थ्यांना काय करायचं आहे हे कळत जातं, आणि म्हणून नव्या ज्ञानाचा आणि जुन्या ज्ञानाचा संबंध जोडणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मग पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून आणि नवीन ज्ञानाशीचा त्याच्याशी संबंध जोडला पाहिजे. तर ही तर्कशुद्ध मांडणी शिक्षकाने करायची आहे, तरच विद्यार्थ्यांचं अर्थपूर्ण अध्ययन हे होईल. तर दुसऱ्या पायरीमध्ये, पहिल्या पायरीमध्ये सादर केलेल्या संघटकाचं सादरीकरण करायचं आहे, स्पष्टीकरण करायचं आहे. आणि हे स्पष्टीकरण करत असताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर विद्यार्थ्यांचं अवधान कायम असलं पाहिजे आणि नवीन ज्ञान आणि पूर्वज्ञान याची तर्कशुद्ध मांडणी केली पाहिजे आणि अध्यापन हे केलं पाहिजे. तर असं अध्यापन करत असताना वेगवेगळ्या कृती शिक्षकाला कराव्या लागतात. वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळ्या पद्धती जे शिक्षक शिकलेले आहेत या सर्वांचा वापर करावा लागतो. जसं कथन करायचं असेल तर कथनामध्ये विविधता असली पाहिजे, चेहऱ्यावर हावभाव असले पाहिजे, फलकलेखन योग्य असले पाहिजे, दृकश्राव्य साधनाचा वापर व्यवस्थित केला पाहिजे, घटकाचं स्पष्टीकरण केलं पाहिजे, त्याचा परस्पर संबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. तर या प्रकारच्या सर्व कृती पायरी 2 वर केल्या जातात. त्यानंतर पायरी 3 जी आहे, तर या पायरी 3 मध्ये नवीन ज्ञान आणि पूर्वज्ञान याची एकात्मिक जोडणी करायची असते. आणि मग ही एकात्मिक जोडणी कोणत्या प्रकारे करता येते आपल्याला, तर 4 प्रकारे करता येते. तर आपण जे शिकवलेलं आहे, जे दुसऱ्या पायरीमध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे, तर एकदा त्याची सहेतुक पुनरावृत्ती करून घ्यायची. त्यामुळे एकात्मक जुळणी ही शक्य होते की जे आपण शिकलेलं आहे तर ते थोडक्यामध्ये महत्त्वाचं पुन्हा सांगायचं, असं सहेतुक पुनरावृत्ती करून एकात्मिक जुळणी करता येते. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सक्रिय राहावं, त्यांनी सक्रिय ग्रहण अध्ययन करावं हे गरजेचं असतं आणि त्यासाठी काही प्रश्न विचारावे लागतात. म्हणून मग संकलनासारखे प्रश्न, उपयोजनासारखे प्रश्न हे यामध्ये आले पाहिजे. आणि त्यानंतर जे विद्यार्थी शिकलेले असतील तर त्या अध्यापनाचा उपयोग विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे. म्हणजे चिकित्सक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट समजलेली नाही तर ह्या शंका विचारून आणि शिक्षकाने त्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. म्हणजे 3ऱ्या पायरीमध्ये कोणकोणत्या कृती आपण पाहिल्या, तर एकात्मक जुळणी केली पाहिजे, म्हणजेच सहेतुक पुनरावृत्ती केली पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सक्रिय ग्रहण अध्ययन त्यांचं झालेलं आहे का यासाठी संकलनाचे प्रश्न विचारायचे. त्यानंतर घेतलेल्या ज्ञानाचा त्यांना उपयोग करता येतो का यासाठी चिकित्सक प्रश्न विचारायचे, म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न विचारायचे. आणि 4थी पायरी म्हणजे शंका निरसन. तर 3ऱ्या पायरीमधल्या 4 कृती लक्षात घ्यायच्या आहे: एकात्मक जुळणी, सक्रिय ग्रहण अध्ययन, चिकित्सक अध्ययन आणि शंका निरसन. तर अशा या 3 पायऱ्या आपण पाहिल्या. म्हणजे पहिल्या पायरीमध्ये हेतू स्पष्ट करून सांगायचा आणि संघटक सादर करायचा. दुसऱ्या पायरीमध्ये संघटकाचं स्पष्टीकरण करायचं. स्पष्टीकरण करत असताना विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होणार नाही आणि नवीन ज्ञान आणि जुनं ज्ञान याची तर्कशुद्ध मांडणी केली जाईल हे लक्षात घ्यायचं. आणि 3ऱ्या पायरीमध्ये सहेतुक पुनरावृत्ती, संकलन, उपयोजन आणि शंका निरसन, तर या बाबी लक्षात घ्यायच्या. तर या प्रकारे आपल्याला अग्रज संघटक प्रतिमानाने अध्यापन हे करावं लागतं. तर आपण एक उदाहरण घेऊ की उदाहरणार्थ चौकोनाचे प्रकार हे अग्रज संघटक प्रतिमानाचा वापर करून कसे शिकवता येईल. तर आपण पाहिलं की पहिली जी पायरी आहे, तर या पहिल्या पायरीमध्ये हेतू स्पष्ट सांगायचा आहे. तर लेसन नोट मग काढत असताना आपल्याला याप्रमाणे काढावी लागते. तर पायरी पहिली,
शिक्षक विद्यार्थ्यांसमोर अग्रज संघटक सादर करतात. आपण यामध्ये पाहिलं होतं की 2 कृती महत्त्वाच्या आहेत. तर हेतू सांगायचा आधी की आज आपण चौकोनाचे प्रकार अभ्यासणार आहोत, हा हेतू सांगितला. त्यानंतर संघटक सादर करायचा असतो. शिक्षक अग्रज संघटक सादर करतात. मग त्यानंतर हा संघटक सादर केलेला आहे, चौकोनाचे प्रकार लिहिलेला आहे, त्यानंतर प्रत्येक चौकोनाच्या आकृत्या काढलेल्या आहे आणि त्याच्या खाली गुणधर्म लिहिलेले आहे. अशा प्रकारे हा संघटक सादर केला. त्यानंतर पायरी दुसरीमध्ये अध्ययन साहित्याची प्रस्तुती म्हणजे तो पाठ्यांश शिकवायचा आहे. तर मग शिक्षक विद्यार्थ्यांकडून अग्रज संघटकाचे वाचन करून घेतात. वाचन करून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकलित लक्षात येतं की आपल्याला आज काय शिकायचं आहे. मग त्या अग्रज संघटकावरून प्रश्न विचारायचे. चौकोनाचे एकूण किती प्रकार आहेत? विद्यार्थी तक्ता पाहून आणि सांगतील 6. कोणकोणते? विद्यार्थी संघटकाकडे पाहून आणि उत्तर देतील चौरस, आयत, समभुज, चौकोन असे सर्व सांगतील. त्यानंतर चौकोनाचा पहिला प्रकार कोणता? विद्यार्थी सांगतील चौरस. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने चौरसाच्या सर्व बाजू मोजून घेतात व प्रश्न विचारून बाजूंची मापे आकृतीत लिहितात. म्हणजे या ठिकाणी कृतीयुक्त सहभाग याला. चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी समान आहे. यावरून चौरसाचा कोणता गुणधर्म तयार होईल? विद्यार्थी उत्तर देतील चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने चौरसाचे सर्व कोन मोजून घेतात व आकृतीत लिहितात. यावरून चौरसाचा कोणता गुणधर्म तयार होईल? विद्यार्थी सांगतील चौरसाचे सर्व कोन एकरूप असतात व प्रत्येक कोन काटकोन असतो. या प्रकारे अध्यापन होईल. त्यानंतर चौरसाची व्याख्या तयार करा. विद्यार्थी व्याख्या तयार करतील आणि याच क्रमाने मग इतर जे 5 चौकोन आहेत तर त्यांचं अध्यापन होईल. म्हणजे पहिल्या पायरीमध्ये आपण संघटक सादर केला, दुसऱ्या पायरीमध्ये आपण त्याचं स्पष्टीकरण केलं. मग आता पायरी तिसरी बोधात्मक संरचनेचे दृढीकरण. तर यामध्ये अशा प्रकारे आज आपण चौकोनाचे 6 प्रकार अभ्यासले. मग ते 6 नावं सांगायचे म्हणजे सहेतुक पुनरावृत्ती होईल. त्यानंतर शिकवलेल्या सर्व चौकोनांची व्याख्या विचारायची म्हणजे ते सक्रिय ग्रहण अध्ययनाचे प्रश्न होतील संकलनाचे. त्यानंतर चौरस व समभुज चौकोन यातील फरक स्पष्ट करा. समलंब चौकोन व समांतरभुज चौकोन यातील फरक स्पष्ट करा असे चिकित्सक अध्ययनाचे प्रश्न होतील. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना काय समजले नाही यांचं शंकांचं निरसन शिक्षक करतील.